समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार पिठोरी अमावस्या। ह्या पिठोरी अमावस्या 22 तारखेला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे। तर आपल्याला ह्या पिठोरी अमावस्याला एवढं का महत्व आहे, कारण की अमावस्या पौर्णिमा दर महिन्याला येत असतात, पण ह्या पिठोरी अमावस्याला अत्यंत साधारण असं महत्व आहे। आणि ह्या दिवशी आपल्याला 5 दिवे लावायचे आहे। कारण की बघा, 5 दिवे लावण्याचं कारण म्हणजे ज्या वेळेस चंद्र संपूर्ण काळोख झालेला असतो त्यावेळेस आपण अमावस्या म्हणून साजरी करत असतो। आणि ज्या वेळेस चंद्र संपूर्ण गोल म्हणजे चंद्र पूर्ण गोल झालेला असतो, लख्ख प्रकाश पडलेला असतो, त्यावेळेस आपण पौर्णिमा म्हणून साजरे करत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पिठोरी अमावस्याच्या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की चंद्राचा जो परिणाम आहे तो पाण्यावर सुद्धा पडत असतो, म्हणून समुद्राला ओटी येते, भरती भरते। त्याचप्रमाणे म्हणजे जे मनुष्याचे शरीर आहे त्याच्यात सुद्धा 70% पाणी आहे। तर कुठं ना कुठं या अमावस्या पौर्णिमेचा जो परिणाम आहे वाईट किंवा चांगले ते आपल्या शरीरावर पडत असतात। म्हणून जे उपाय तुम्हाला सांगितले जातात अमावस्या पौर्णिमेचे ते आवर्जून आपल्याला करायलाच पाहिजे। आणि त्याच्याबद्दल मी संपूर्ण मोठ्या व्हिडिओ केलेला आहे। त्या मोठ्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की जे 5 दिवे आहे कणकाचे आपल्याला कुठे कुठे ठेवायचे, कोणत्या दिशेला ठेवायचे आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आहे। कारण की पौर्णिमा म्हटली तर आपल्या पितरांसाठी सुद्धा आहे, 64 योनीची पूजा, 64 योनीची देवी आहे ती, त्याची पूजा सुद्धा करायची आहे। पितरांच्या मुक्तीसाठी आहे, अन्नदानासाठी सुद्धा पिठोरी अमावस्या खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे। या पिठोरी अमावस्येच्या दिवशी जेवढे आपण उपाय अर्चना करणार तेवढाच आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी कामात येणार आहे। म्हणून प्रत्येक आईने ह्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी 5 दिवे लावायचे आहे। म्हणूनच ह्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी जी अमावस्या आहे म्हणजे दिव्यांना तेवढं महत्त्व दिलेलं आहे, म्हणून ते पिठोरी अमावस्या म्हणून लोक साजरी करत असतात। आणि ह्या अमावस्याला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये ही पिठोरी अमावस्या साजरी करायची आहे, आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी, कल्याणासाठी आणि आपल्या पितरांची मुक्तीसाठी। म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे की 5 दिवे आपल्याला कोणत्या कोणत्या जागी लावायचे आहे। या 5 दिव्यांना अत्यंत साधारण असं महत्त्व आहे, म्हणून प्रत्येक स्त्रीने करायचं आहे। या पिठोरी अमावस्या कधी सुरू होणार आहे, कधी समाप्त होणार आहे आणि ते ज्या वेळेस आपण दिवे करतो त्या दिव्या